नमस्कार मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपल्याला पोलीस भरती 100% यश मिळवायचं असेल तर प्रश्नपत्रिकांचा सराव करणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आपण आजपासूनच रोज एक प्रश्नपत्रिकांचा सराव करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? ए. यशवंतराव चव्हाण, बी. विलासराव देशमुख, सी. उद्धव ठाकरे, डी. देवेंद्र फडणवीस. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधान कधी लागू झाला? ऑप्शन ए 15 ऑगस्ट 1947, बी 26 जानेवारी 1950, सी 1 मे 1960, डी 2 ऑक्टोबर 1950. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 26 जानेवारी 1950ला भारतीय संविधान लागू झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, सह्याद्री पर्वतरांगा मुख्यतः कोणत्या राज्यात आहेत? ए. गुजरात, बी. कर्नाटक, सी. महाराष्ट्र, डी. केरळ. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्यात सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, G20चे अध्यक्षपद भारताने कोणत्या वर्षी सांभाळले? ऑप्शन ए 2021, बी 2023, सी 2022, डी 2024. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 2023 या वर्षी भारताने G20चे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? ऑप्शन ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी आर्क्टिक महासागर, डी पॅसिफिक महासागर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 1 मे 1960, बी 26 जानेवारी 1950, सी 15 ऑगस्ट 1947, डी 19 मार्च 1948. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन ए नर्मदा नदी, ऑप्शन बी गंगा नदी, ऑप्शन सी गोदावरी नदी, ऑप्शन डी कावेरी नदी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, UNOचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन ए लंडन, बी पॅरिस, सी न्यूयॉर्क, डी रोम. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, न्यूयॉर्क येथे UNOचे मुख्यालय आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? ऑप्शन ए शिवनेरी किल्ल्यावर, बी रायगड किल्ल्यावर, सी तोरणा किल्ल्यावर, डी प्रतापगड किल्ल्यावर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री कोण होती? ऑप्शन ए सोनिया गांधी, बी प्रतिभा पाटील, सी द्रौपदी मुर्मू, डी इंदिरा गांधी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, इंदिरा गांधी ही भारतातील पहिली महिला प्रधानमंत्री होती. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, भारतीय चलन कोण जारी करते? ऑप्शन ए RBI, बी SBI, सी केंद्र सरकार, डी अर्थ मंत्रालय. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, RBI ही भारतीय चलन जारी करते. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, वंदे मातरम कोणत्या ग्रंथातून घेतले आहे? ऑप्शन ए आनंदमठ, बी गीतांजली, सी रामायण, डी मनुस्मृती. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, आनंदमठ या ग्रंथातून वंदे मातरम हे गीत घेतले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13, ऑक्सिजनचे रासायनिक चिन्ह काय आहे? ऑप्शन ए OX, बी O2, सी H2, डी CO2. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, O2 हे ऑक्सिजनचे रासायनिक चिन्ह आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, मी रोज शाळेत जातो या वाक्यातील क्रियापद कोणते? ऑप्शन ए शाळेत, बी जातो, सी रोज, डी मी. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, जातो हे क्रियापद आहे. क्रियापद म्हणजे वाक्याची पूर्तता करणारे शेवटचे पद म्हणजे क्रियापद होय. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, सुंदर या शब्दाचा विरुद्ध शब्द कोणता? ऑप्शन ए गोड,
बी मोठा, सी लहान, डी कुरू. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कुरू. सुंदर या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे कुरू. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? ऑप्शन ए हरियाल, बी शेकरू, सी माळढोक, डी मोर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए हरियाल. हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. तसेच जर आपल्याला महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी विचारला तर शेकरू हा आपला बरोबर उत्तर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक कोण? ऑप्शन ए मीरा बोरवणकर, बी रश्मी शुक्ला, सी किरण बेदी, डी सुजाता सैनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी रश्मी शुक्ला या महाराष्ट्र राज्याच्या प्रथम महिला पोलीस महासंचालक. तसेच जर आपल्याला भारताची प्रथम महिला IPS कोण असं विचारलं तर याचं योग्य उत्तर किरण बेदी असेल. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. जय जय महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार कोण आहे? ऑप्शन ए कुसुमाग्रज, बी राजा बडे, सी नारायण सुर्वे, डी केशव. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजा बडे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए महात्मा गांधी, बी रामकृष्ण परमहंस, सी राजा राममोहन रॉय, डी स्वामी दयानंद सरस्वती. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. सिपना ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन ए तापी नदी, बी नर्मदा नदी, सी यमुना नदी, डी चंदेल नदी. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए तापी नदी. सिपना ही तापी नदीची उपनदी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. सर्वप्रथम होम रूल चळवळ कोणी सुरू केली? ऑप्शन ए हॅलन ह्यूम, बी ॲनी बेझंट, सी गोपाळकृष्ण गोखले, डी मॅडम कामा. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळ सुरू केली. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी उत्तराखंड, सी बिहार, डी महाराष्ट्र. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी बिहार या राज्यात बोधगया हे धार्मिक स्थळ आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज, बी छत्रपती राजाराम महाराज, सी छत्रपती शाहू महाराज, डी छत्रपती शिवाजी महाराज. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए छत्रपती संभाजी महाराज यांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन ए स्वामी दयानंद सरस्वती, बी स्वामी विवेकानंद, सी लाला हरदयाल, डी लाला लजपतराय. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला. त्यानंतरचा आपला चाकरी प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव कोणते? ऑप्शन ए वरुड, बी यावली, सी देहू, डी तिवसा. तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यावली हे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे आपण पुढील प्रश्नपत्रिकासुद्धा पाहणार आहोत. तरी पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.